पण ज्या प्रकारे भाजप राजकारण करतं, भाजपची राजकारणाची जी पोत आहे त्याच्यानुसार ते वेगळा चेहरा देण्याचा नक्की प्रयत्न करतील. जो आक्रमक हिंदुत्वाचा असेल तो आशिष शेलारांच्या गटातला असेल, कारण की ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणनीतीमागं आशिष शेलार यांचं डोकं होतं. अमित साटम जरी पुढं असले तरी मागच्या खूप काळ त्यांनी मुंबईचं नेतृत्व केलं होतं, त्यामुळे तो आशिष शेलार यांच्या गटामधील असेल एवढं मात्र नक्की. पण तो आक्रमक असणारा आणि ठाकरेंना त्याच्या भाषेमध्ये उत्तर देणारा, कारण की जो निकाल लागला आहे त्या निकालामध्ये ठाकरे संपलेले नाही आहेत. ठाकरेंनी त्यांचे जे गड होते ते मजबूत ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जर ठाकरेंना धक्का द्यायचा असेल तर मराठी आक्रमक आणि हिंदुत्ववादी चेहरा, कारण की मराठी आणि हिंदू असं आम्ही देणार आहे, असं हे कॉम्बिनेशनवरती ती निवडणूक ते घेऊन गेले होते. त्यामुळे ते मराठी देतील एवढं तर नक्की. मात्र ज्या नावांची चर्चा होती आहेत ना, ते कोर भाजपचे आहेत की नाही याच्याविषयी शंका आहे. तेजस्वी घोसाळकर, भाजप ज्या प्रकारे राजकारण करतं, लोकांना मोठं करतं, त्यांना ताकद देतं, त्याच्यामध्ये घोसाळकरांना त्यांनी आत्ताच घेतलेलं आहे. आणि आत्ताच घेतलेल्या उमेदवाराला तुम्ही पहिल्याच वेळी जर तुम्ही महापौर करणार असाल तर तो त्यांच्या केडरमध्ये खूप चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं घोसाळकरांच्या नावावरती ते नक्कीच एकमत त्यांच्यामध्ये होणार नाही. आणि त्या नेमक्या कुणाच्या गटामध्ये आहेत, कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यामागं दरेकर जास्त कारणीभूत आहे अशी चर्चा आहे. कारण की त्या दरेकरांसोबत एका बँकेवरती संचालक आहेत. मग ते कनेक्शन असल्यामुळं, दरेकर कॅम्पच्या असल्यामुळं तिकडं शेलार कॅम्पचा त्यांना विरोध होणार आहे एवढं नक्की आहे. त्यामुळं त्यांचं नाव मला नाही वाटत की त्यांचं हे असेल. मकरंद नार्वेकर यांची शक्यता खूप मला पर्सनली जास्त वाटते आहे, कारण की ते ज्या एरियातनं येतात तो जो पॉश एरिया आहे आणि त्यांचे भाऊ ज्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षपद आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी चांगली कामगिरी मी इन्व्हर्ट करतो त्या अर्थानं जी शिंदे याच्यामध्ये फूट पडली त्याच्यामागं म्हणजे राऊत खूप वेळा बोलतात की नार्वेकरांनी हे केलं, नार्वेकरांनी हे घडवून आणलं, आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्ही कोर्टात जाऊ. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून ते देऊ शकतात. पण मी पुन्हा एकदा म्हणतो की भाजपच्या राजकारणाची ती स्टाईल नाही आहे. मकरंद नार्वेकर हे किती आक्रमक आहेत, किती आक्रमकपणे बोलतात, किती आक्रमकपणे तुटून पडतात हे आत्तापर्यंत समोर आलेलं नाही आहे. त्यामुळं अध्यक्ष महापौरपदासाठी शेलार कॅम्प, दरेकर कॅम्प, प्रसाद लाड ज्यांच्यामध्ये त्यांच्या संपत्तीच्या आकडे तुम्ही बघा पर्सनली जाऊन, आणि मुंबईमधले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, शेवटी मुंबई काय आहे तर 74,000 कोटीची बजेट असणारी महापालिका आहे. त्या महापालिकेमध्ये आपल्या फेवरमध्ये कोण असेल आणि आपल्याला कोण कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल आणि कोण आपल्या ह्याच्यामध्ये राहील याच्यासाठी सेटिंग करून जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या गटाचा महापौर दरेकर, लाड, इकडं आपले शेलार, साठम यांच्याकडनं प्रयत्न केले जातील. अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. पण हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा आपण महापौर पदाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला स्थायी समितीवरती बोललं पाहिजे, शिक्षण समितीवरती बोललं पाहिजे, बेस्टच्या बाबतीमध्ये पण बोललं पाहिजे, ज्या बाकीच्या समित्या आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे.